श्री स्वामी समर्थ. शंकररावांची व्याधी कशी बरी झाली? 10 दिवसात चमत्कार. स्वामींच्या औषधाने व्याधी गायब. तर मित्रांनो, स्वामी समर्थ एका गंभीर आजारी भक्ताला थेट स्मशानभूमीत घेऊन गेले. सेवेकऱ्यांनी सांगितले, आज तुमचे मरण टळ. आणि त्यानंतर स्वामींनी दिलेल्या एका साध्या औषधाने घडला चमत्कार. कोण होते ते भक्त आणि कशी झाली त्यांची सुटका? जाणून घेऊया अध्याय 9 मधील ही अद्भुत लीला. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 9व्या अध्यायात आपले स्वागत आहे. मागील अध्यायात आपण पाहिले की शंकररावांना 2 वेळा स्वप्नात आदेश मिळाला आणि ते अखेर अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले. अक्कलकोट नगरीत त्या काळी स्वामी समर्थांच्या महिमा सर्वदूर पसरला होता. प्रत्येक घरातून स्वामींचे नामस्मरण ऐकू येत होते. कीर्तन, भजन, ब्राह्मण भोजन आणि स्वामी चरित्राचे वाचन सतत चालू होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या इच्छा, दुःख आणि समस्या घेऊन अक्कलकोटात येत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पारशी, यवन सर्व जाती धर्माचे लोक स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत होते. अशा भक्तिमय वातावरणात शंकरराव अक्कलकोटात आले. परंतु मोठी गर्दी असल्यामुळे स्वामींची भेट कशी होणार त्याची त्यांना चिंता वाटू लागली. त्यावेळी स्वामींच्या सेवेत सुंदराबाई नावाची एक सेविका प्रमुख होती. स्वामींची अनेक कामे तिच्या हस्ते होत असत. शंकररावांनी सुंदराबाईला आपली व्यथा सांगितली. माझी व्याधी दूर व्हावी म्हणून स्वामींना विनंती करा. तुमच्या मदतीबद्दल मी तुम्हाला योग्य मोबदला देईन. सुंदराबाईला पैशाचा मोह होता. तिने 2000 रुपयाची मागणी केली. परंतु शंकरराव म्हणाले, जर माझे कार्य झाले तर मी तुम्हाला 10,000 रुपये देईन. हे ऐकून सुंदराबाई आनंदित झाली आणि तिने स्वामींच्या चरणी प्रार्थना करण्याचे आश्वासन दिले. एके दिवशी शंकररावांना स्वामी समर्थांचे दर्शन झाले. सुंदराबाईने स्वामींना सांगितले, हे गृहस्थ अत्यंत प्रतिष्ठित आहेत, परंतु एका गंभीर व्याधीने त्रस्त आहेत. कृपा करून त्यांना मुक्त करा. हे ऐकताच स्वामी समर्थ अचानक उठले आणि गावाबाहेर चालू लागले. शंकररावही त्यांच्या मागोमाग गेले. स्वामी समर्थ त्यांना थेट शेखनूरच्या दर्ग्याजवळील स्मशानभूमीत घेऊन गेले. तेथे एका नव्या कबरीजवळ जाऊन स्वामी स्वतः जमिनीवर झोपले. हे दृश्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. मग सेवेकऱ्यांनी शंकररावांना सांगितले, स्वामींनी आज तुमचे मरण चुकवले आहे. ही त्यांची अद्भुत लीला आहे. काही वेळाने स्वामी उठले आणि परत अक्कलकोटकडे निघाले. त्या दिवशी शंकररावांनी फकीरांना भोजन दिले आणि दर्ग्यावर कफनी अर्पण केली. काही दिवसानंतर स्वामी समर्थांनी शंकररावांना एक साधे औषध सांगितले. निंबाची पाने बारीक वाटून त्यात 10 मिरी मिसळा आणि ते औषध घ्या. इतके साधे औषध, पण शंकररावांचा स्वामींवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी श्रद्धेने ते औषध घेतले. अवघ्या 10 दिवसात त्यांना फरक जाणवू लागला. त्यांची प्रकृती सुधारू लागली. शरीराला आराम पडला. मन शांत झाले. काही महिन्यात त्यांची व्याधी पूर्णपणे नाहीशी झाली. शंकरराव अतिशय आनंदी झाले. ते पुन्हा अक्कलकोटात आले आणि स्वामी समर्थांच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक झाले. त्यांनी मनात ठरवले होते की व्याधी गेल्यावर सुंदराबाईला 10,000 रुपये देतील. परंतु स्वामी समर्थांची योजना वेगळीच होती. स्वामींनी त्यांना आज्ञा दिली, गावाबाहेर मारुतीच्या जवळ एक मठ बांधा. कारभाऱ्यांनी विनंती केली की ती जागा निर्जन आहे. परंतु स्वामींनी पुन्हा त्याच जागेवर मठ बांधण्याचा आदेश दिला. अखेर त्या ठिकाणी सुंदर मठ उभारण्यात आला. आजही त्या मठामुळे शंकररावांचे नाव इतिहासात अमर झाले आहे. भक्तांनो, या अध्यायातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो.
स्वामी समर्थ फक्त रोग दूर करत नव्हते, तर भक्तांचे आयुष्य बदलत होते. श्रद्धा, विश्वास आणि गुरुचरणी पूर्ण समर्पण असेल तर अशक्य वाटणाऱ्या संकटातूनही मार्ग निघतो. जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.